नमस्कार मंडळी, नमस्कार. नृत्याच्या युवा दरबारात मी सिद्धार्थ चांदेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली. को पावर्ड बाय संतूर, चिंग्स शेजवान चटणी आणि पार्ले बेक स्मिथ मारी. स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. मंडळी, मराठी वीरांच्या पराक्रमांची साक्ष महाराष्ट्रातले गड देतात आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची साक्ष इथले लावण्यांचे फड देतात. मंडळी, कालच्या भागात आपण आपल्या 7 अप्सरांचे परफॉर्मन्सेस पाहिले. उरलेल्या 7 अप्सरांची अदाकारी आपण आजच्या भागात पाहणार आहोत. हा नृत्याचा, अदाकारीचा, लावण्याचा उत्सव असला ना तरी शेवटी ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धा आली की एलिमिनेशन पण आलंच. आजच्या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे कुठल्या अप्सरेचा प्रवास थांबणार आहे आणि कोणत्या अप्सरा स्पर्धेच्या पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत. तर या 14 अप्सरांचं मूल्यांकन करणाऱ्या आपल्या महाअप्सरांचं आधी स्वागत करूया. सुरेखाताई पुणेकर, सोनाली कुलकर्णी, दीपाली सय्यद. मंडळी, कालच्या भागात पावटेश्वर ज्योतिषी येऊन मध्ये मध्ये लुडबुड करत होते. ते परत इथे येण्याच्या आत आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं. ऑलराऊंडर पुण्याची ऑलराऊंडर गर्ल ऐश्वर्या सीमा काळे. हाय हाय, क्या बात है. तू इतक्या कळकळीनं सांगितलंस ना अजिबात सोडून जायचं नाही. नाही जाणार मी तुला सोडून. तू नको अजिबात काळजी करूस. क्या बात है. काय नाचली, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुम्हाला सांगतो, ऐश्वर्या ही पुण्याचा मुलगा आहे, पुण्याचा डॉन आहे, पुण्याचा टॉमबॉय आहे. म्हणजे काय करता ती? इनिशियली मी अभ्यासात होते, सो माय फॅमिली एक्सपेक्टेड मी की मी डॉक्टर किंवा इंजिनियर होईन, कारण आय यूज टू बी अ स्कूल टॉपर आणि बेस्ट स्टुडंट ऑफ द स्कूल वगैरे. मग त्यानंतर NCC आयुष्यात आलं. तेही मला माझ्या आईच्या सपोर्टमुळे आणि माझ्या मॅम होत्या ज्यांनी खूप सपोर्ट केला, कारण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की NCC करून काय मिळणार आहे. बट आय कॅन से की जी मी आज आहे ती NCCमुळे आहे. फॉर्च्युनेटली मला ऑल इंडिया बेस्ट करेट चं प्राईज मिळालं होतं. अरे वा. आणि
सो माझ्यात ते खूप जास्त मिलिटरी आणि तेव्हा मला असं ओय छोटू दौड़ लगा के आ, ओय छोटू तू मेरा छोटू आहे. सो माझं असं हा सर मैं दौड़ लगा के आता है. सो मी तशीच होते. पण मग आता कोरिओग्राफर काय सांगतात तुला, ए छोटू थोडा नाच? सो पहिल्या एपिसोडमध्ये मला थोडंसं फास्ट सॉन्ग मिळालं होतं, रावडी मिळालं होतं, ज्याच्यात माझा खूप असा पुरुषी म्हणजे लुक होता. सो मला ह्यावेळेस कोरिओग्राफी नंतर सांगितलं होतं की तुझ्यात थोडीशी मुलगी आण आणि पोलीस बाहेर काढ. आता आपण वळूया आपल्या महाअप्सरांच्या कमेंट्सकडे. त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. दीपाली ताई. ऐश्वर्या, तुझ्यापेक्षा तुझ्या आईचं कौतुक करायचं. हे आज तू जे सांगितलंयस ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की यार काय नाही करू शकत मुली, सगळं काही करू शकतात. मी तिला हॅट्स ऑफ करते की तिने तुझ्यावर हे जे संस्कार आहेत ना तुझे, हे तिने तुला घडवलंय. माझ्याकडनं तिला सॅल्यूट. ए बेटा, नो 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 नो, बिलकुल नाही रडायचं. यू आर स्ट्रॉंग गर्ल. एवढं लक्षात ठेव, तू कितीही मर्दपणा दाखवलास ना तरी देखील तुझ्यात एक कुठे ना कुठेतरी सॉफ्ट, एक कोमल मुलगी लपलेली आहे. नको रडूस राजा, नको. मी जी काही आहे किंवा जी काही होणार आहे ती फक्त आईमुळे आहे आणि तिच्यासाठी होणार आहे. सो क्या बात. ॲक्च्युली माझी जेन्युइन रिक्वेस्ट होती चॅनलला की आय रिअली वॉन्टेड माझ्या आईचं नाव कुठेतरी यायला आणि त्यांनी मला सपोर्ट दिला. सो आय वुड लाईक टू थँक देम. आणि हा एक असा मंच आहे ज्याच्यावरनं मी आईला सांगू इच्छिते किंवा थँक्यू म्हणायचं आहे मला तिला. आय जस्ट वॉन्ट टू थँक हर. क्या बात. ऑफकोर्स. एक गोष्ट मला हिच्याबरोबर शेअर करायची आहे ती म्हणजे अशी, तू अभिमानानं ऐश्वर्या सीमा काळे असं नाव लावतेस, बरोबर. आपल्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. आपल्या आईचं नाव सीमा आहे. आपल्या आईचं नाव सीमा आहे आणि मी सुद्धा अभिमानानं सिद्धार्थ सीमा चांदेकर असं नाव हाऊ नाईस. खूप छान, खूप मस्त. तुम्हा दोघांनाही माझ्याकडनं सलाम. आणि तू कशाही प्रकारचा डान्स कर, कितीही मर्दांनी नाचलीस ना तरी तू ती दिसणार, उठून दिसणार. सो हा जो परफॉर्मन्स आहे, हा परफॉर्मन्स फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स और फेटा तो बनता है बो. छोटू दौड़ लगाओ. बेटा दौड़ तो तुमने लगा दी और बहुत ऊंची दौड़ लगा दी है. अभी तो तुमको फेटा भी मिल गया. अभी मैं क्या दूं तुमको. माझ्याकडे एक नथ आहे, त्याचं काय करता येणार आहे का तुम्हाला? बघा म्हणजे चालेल का? ती देऊ का? छोटू दौड़ लगाओ. इधर सुरेखाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? लय भारी नाचलीस. आज जी युवाच्या अप्सरा आली ह्या कार्यक्रमात तू डान्स करते, तर तुला वाटतं का मनापासून की तू विनर होऊ शकते अप्सरा आलीची? इथे बसलेली प्रत्येक जण ऍक्च्युली तेच विश करते आणि त्याप्रमाणे मीही विश करते. नाही, करायलाच पाहिजे. सगळ्यांनी केलं पाहिजे. मला तर नक्कीच तू विनर होणार ते दिसतंय. थँक्यू. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि मी नक्कीच हा शब्द खरा करण्याचा प्रयत्न करीन. करायचाच. शुभेच्छा तुला. थँक्यू. थँक्यू सो मच. क्या बात है. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ऐश्वर्या सीमा काळे हिच्यासाठी. थँक्यू सो मच ऐश्वर्या. खरंच मंडळी, काही काही लोक ना हे आयटम असतात, काही काही लोक फटाकडे असतात. हा, लय फटाकडे असतात. आता आपल्या समोर जी अप्सरा येणार आहे
ती पण अशीच फटाकडी आणि आयटम बॉम्बचं कॉम्बिनेशन आहे. माहितीये कोण? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ऋतुजा गौडूर. गौडूर बाई, काय कमाल नाचता हो तुम्ही. बाई नको म्हणू यार. मग काय म्हणू? गौडूर म्हणलं तरी चालेल. ए गौडूर. डेट झाली का? नाही म्हणजे डेट अशी काही नाहीच झाली. चाललं होतं ना तुमचं मागच्या आठवड्यात. जाणार होतो पण तिची रिहर्सल आली ना. कारण इतका अप्रतिम परफॉर्मन्स द्यायचा होता. मीच म्हटलं नको, ज्या नाचले. पण अप्रतिम नाचलीस आणि त्यासाठी शिट्ट्या मिळायला पाहिजेत. कोणाला येत आहेत? तीच वाजवतीये. बघू बघू परत एकदा. हा. ओ माय गॉड. वा वा वा. सिद्धार्थराव, मुलगी सर्व गुण संपन्न आहे. हे मात्र खरंय. बघा पुढे 3 शिट्ट्या झाल्या. आता जेव्हा शिजला असेल. क्या बात आहे. आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सुरेखाताई, काय वाटलं? एकदम झक्कास. थँक्यू सो मच. थँक्यू. जे पहिल्यांदा तू अदाकारी केली ती छान होती. आणि मध्ये सुद्धा जे खांद्याचे झटके आणि चेहऱ्याची अदाकारी खूप सुंदर होती. थँक्यू मॅम. थँक्यू. आणि गाणंच इतकं सुंदर निवडलं की ह्या गाण्यामध्ये वेस्टर्न खूप होतं आणि ते वेस्टर्न तू खूप छान सादर केलं. आमची अपेक्षा खूप वाढलेली तुझ्याकडनं. येस मॅम. हा? नक्की नक्की. तुझ्या पुढच्या परफॉर्मन्सला माझी शुभेच्छा आहे. चांगले चांगले परफॉर्मन्स दे. थँक्यू ताई. क्या बात आहे. थँक्यू सो मच सुरेखाताई. वा. आता आपण बोलूया दीपालीताईकडे. काय म्हणू यार, मी खाऊन टाकू तुला? हो चालेल. खरं सांगते मी तुला, इतकं मस्त रसरशीत परफॉर्मन्स होता. थँक्यू मॅम. जोपर्यंत आपण गाणं स्वतःहून एन्जॉय नाही करत ना, तोपर्यंत असा परफॉर्मन्स होत नाही. थँक्यू. थँक्यू सो मच.
माझ्या मते हा जो परफॉर्मन्स आहे तो त्या परफॉर्मन्सला फेटा तो बनता है बॉस. पोरके असणारच खुश. दीपालीताई थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपालीताईसाठी. आता आपण जाणून घेऊया सोनालीला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सोनाली, अजून काहीतरी आम्हाला तिघींना तुला द्यावं असं वाटतंय. देऊयात का? चला मग. ओ माय गॉड. परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि तू अशीच फोकस करत राहिलीस तर तुलाही माहितीये तू कुठल्या कुठे जाऊ शकतेस. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि तुझ्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच ऋतुजा. मंडळी, आपल्या मराठमोळ्या लावणीनं भल्या भल्यांना भुरळ घातली. 80च्या दशकात सुपरस्टार रेखा हिनं आपल्या अदाकारीनं मराठमोळ्या लावणीला 4 चांद लावले. मूळची दक्षिणेची असूनही मराठी रसिकांना ती आपली वाटली. अहो, याचं कारण म्हणजेच लावणी. तर आता फटाकडी सिनेमातली तीच फक्कड लावणी घेऊन येत आहे चिपळूणची सुरमई श्रुती भालेकर. लगीन झालं पण तू झाला. कुठं कुठं जायचं राया, कुठं कुठं जायचं. कुठं कुठं जायचं राया, कुठं कुठं जायचं. कुठं कुठं जायचं राया, कुठं कुठं जायचं. क्या बात है. थँक्यू. किती सुंदर परफॉर्मन्स. किती. एकच मला कंप्लेंट आहे, आपलं ठरलेलं ना आपण एकांतात बोलून ठरवू कुठे जायचं ते सगळ्यांना काय विचारत बसलीस तू. छे, काही बोलतो. ऍक्च्युली हनीमून सॉन्ग मला सर सारखं बोलत की तू फील कर. सॉन्गला फील कर म्हणलं सर. मला फ्रेंड्सना पण विचारलं की अरे थांबा फ्रेंड्सना काय विचारलं हे फार महत्वाचं आहे. स्पेशली श्वेताला मी साईडला गेलं. श्वेताला म्हटलं अरे ते झोपल्यावरती फील काय करायचं पाणी मला खरंच नाही माहिती. तिला विचारलं
पण नंतर तिला टाइमच नव्हता तिचा स्वतःचा परफॉर्मन्स रेडी होती. नंतर सांगता तिने अजून सांगितलं नाही. तिने मला विचारलं की ते झोपताना शेवटी मी काय करू आणि काय नाही, आणि मी माझ्या परीने पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगितलं? काही नाही म्हणजे मी फक्त तिला इतकंच म्हटलं की ठीक आहे ना, तू फक्त पदर घे किंवा पाय आपण एक युजली पायावर घेतो किंवा एक असं एक हे होतं की माझ्या परीने प्रयत्न केला. अंकिताला फेकून मारेल. खोटं बोलू नको, अंकिताला फेकून मारेल. मला असं वाटतं की कलाकाराची तीच गंमत असते की अनेक अशा गोष्टी आपल्याला आपल्या कलेतनं सादर करायच्या असतात. मग त्या फिल्ममध्ये असो किंवा मंचावरती, जे आपण रिअल लाईफमध्ये अनुभवलेलं नसतं, पण मग ते कसं एक्सप्रेस करायचं ते जर सापडलं ना आपल्याला तर फार मजा येते. आणि ती तू मजा आज घेतली स्टेजवर परफॉर्म करताना आणि आम्हालाही मजा आली. मस्त नाचलीस. थँक्यू. क्या बात. सुरेखाताई काय वाटलं? तू म्हटलीस ना आता की तू हे कर, काय कर, फील कर, पण तू बरोबर केलंयस. आणि तुला ह्या डान्स बद्दल माझा बेस्ट ऑफ लक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या श्रुतीसाठी. मंडळी, लावणीला जागतिक सन्मान प्राप्त करण्यासाठी सुरेखाताईंसारख्या अनेक नृत्यांगनांचा सिंहिणीचा वाटा आहे. भारत महोत्सवात पॅरिसच्या ऐफेल टॉवर समोर आपल्या मराठमोळ्या माया जाधव यांनी लावणी सादर केली. तर सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या अस्सल मराठमोळ्या कलावंत डॉक्टर मीना नेरुरकर यांनी सुंदरा मनामध्ये भरली हा लावणीवर आधारित कार्यक्रम सादर केला. अशा अनेक लावणी कलावंतांमुळे लावणीला परदेशात सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यामुळे परदेशात असलेल्या कलावंतांना देखील लावणीचा मोह झाला. तर अशीच लावणीच्या मोहापायी आपल्या या नृत्याच्या युवा दरबारात आली आहे मॉरिशसची अप्सरा, अर्थातच जेस्ना कुचना. जीव जीवाला सहा भिडला, डावा डोळा लवू लागला, लवू लागला, लवू लागला. सोडा राया, सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. बुगडीचा हा चोळीचा हा नाद खुळा, नाद खुळा. सोडा सोडा, सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. अंगाला कटके कटके चोळी, वाटते तशी पर मी नाही भोळी. गोऱ्या गोऱ्या गाली ही पडते खळी, लागली फुलाया चाफे खळी, लागली फुलाया चाफे खळी. येडा करेल तुम्हाला हा नाद खुळा, नाद खुळा. सोडा सोडा, गाडीवाला सोडा हा नाद खुळा, गाडीवाला सोडा हा नाद खुळा. बुगडीचा हा चमकीचा हा नाद खुळा, नाद खुळा. सोडा सोडा, सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. सोडा सोडा राया हा नाद खुळा, सोडा सोडा राया हा नाद खुळा. आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. एकदम क्यूट परफॉर्मन्स दिलायस. म्हणजे इनोसेंट भाबडी आणि अशी गोड एक मुलगी येऊन जेव्हा म्हणतो नको ना मला, असा तिचा परफॉर्मन्स होता. थँक्यू.
दीपाली ताई, कसा वाटला हा परफॉर्मन्स? ॲक्च्युली हे जे गाणं आहे ना, हे माझं चित्रपट मास्तर एक के मास्तर या फिल्ममधली आहे आणि ह्या गाण्यावर मी स्वतः परफॉर्म केलेलं आहे. सो हे गाणं इतकं खूप छान आणि माझ्या खूप क्लोज आहे. हे जेव्हा गाणं सुरुवात झाली ना, तेव्हा तुझ्यातला कॉन्फिडन्स मला आवडला, कारण मागच्या परफॉर्मन्सपेक्षा हा परफॉर्मन्स बेटर होता. थँक्यू. कारण मॉरिशसहून इथपर्यंत येणं आणि लावणी फॉर्म करणं हे सगळ्यांना नाही जमत. क्या बात आहे. थँक्यू सो मच दीपाली ताई. थँक्यू सो मच ज्योत्स्ना. आता सादर होणार आहे रामभाऊंचं संगीत, खेबुडकरांचे शब्द आणि आशाताईंच्या मादक आवाजानं लोकप्रिय झालेली बहारदार लावणी. ती सादर करण्यासाठी येत आहे अलिबागची मृगनयनी अंकिता राऊत. अरे माझी गड किल्ल्यांची राणी आज एकदम हिरोईन सारखी नाचली. जो बैठकीचा पोर्शन होता ना, तो इतका सुंदर केलास तू, इतका सुंदर केलास. हा असं झालंय. आणि मला बेसिकली जगदीश खेबुडकरांविषयी जरा एक वेगळीच आत्मीयता सगळ्यांनाच आहे. नानांविषयी शब्दप्रभू नानांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. असे नाही आहेत, पण त्यांच्या कामामुळे ते आयुष्यभर आपल्या सगळ्यांसमोर राहणार आहेत आणि त्यांचं काम तितकंच मोठं राहणार आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि तुझा परफॉर्मन्स मस्का झाला. थँक्यू. आता सुरेखा ताई, शब्दातून नाही सांगणार, गाण्यातून सांगणार. वा, होऊन जाऊ द्या. मी सोडून सारी लाज अशी दे भान नाचले आज, के घुंगरू तुटले रे, के घुंगरू तुटले रे. बेफाम नाचलीस तू आज. धन्यवाद. शुभेच्छा तुला. दीपाली ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? अरे बाप रे,
एकदा जोरदार टाळ्या अंकितासाठी. थँक्यू सो मच अंकिता, थँक्यू. मंडळी यानंतर सादर होणार आहे. नमस्कार. झालंच पाहिजे का असं? मग तुम्ही ते म्हणतात ना, तुमने पुकारा और हम चले आए. थांबा थांबा थांबा. कृपा करून तुम्ही गाऊ नका. मी तुम्हाला सांगू का, गाण्यात सूर असतात, असूर नसतात. असून काढतो. काय वा वा, काही बोलू नका. एका सिद्ध पुरुषाशी बोलताय, लक्षात ठेवा. आता मी पुरुष आहे सिद्ध करायला मला 6 वर्ष लागली. म्हणजे 6 वर्षानंतर मूल झालं ना मला लग्नानंतर, म्हणून म्हटलं. अच्छा अच्छा. मला सांगा तुम्ही राहता कुठं? तसं माझा काही ठिकाणा नसतो. बरं, काय भाड्याच्या घरात राहतो ना, दर 11 महिन्याला बदलावं लागतं मला. म्हणजे तुमच्यासारख्या सिद्ध पुरुषाला दर 11 महिन्यानंतर घर बदलावं लागतं, म्हणजे जरा कठीण आहे नाही का? त्यात काय कठीण आहे का? मी काय शनिग्रह एका 7.5 वर्ष एकाच घरात राहायला. तुमच्या ग्रह ताऱ्यांवर बोलण्यापेक्षा आपण जरा चांदणीवर बोलूया का? चांदणी? हा. कोण चांदणी? अहो मी तुम्हाला सांगतो, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या या नृत्याच्या युवा दरबारातल्या चांदणीचं, म्हणजे उमरग्याची चटक चांदणी, चांदणी देशमुख. क्या बात है. तुझा परफॉर्मन्स कसा झाला हे का हसताय बे सगळे? ते लुक बघितल्यावर हसतच असतात. ठीक. माझा नाही तुमचा. पण तुझा परफॉर्मन्स कसा झाला याबद्दल आपल्याला महाअप्सरा सांगतीलच. सगळ्यात पहिल्यांदा विचारूया सोनालीला, कसा वाटला हा परफॉर्मन्स? अरे माझ्या लावणीची रॉक स्टार. तू काय सुरू व्हायच्या आधी काय करत होतीस? पकडा. हा बघा तिचं स्वॅग बघ. हे बघ, हे बघ. म्हणजे काय हे, म्हणजे काय असं कॉन्फिडन्स येतो लगेच मुलींना. चांदी गर्ल्स. सो रॉकस्टार बेबी. मला सांगायचं हे आहे, मुळात आज जी थीम आहे फडाची लावणी, तर मला असं वाटतं की तू कुठेतरी ते करायला हवं होतं जे तू एरवी करतेस. तू मध्ये मध्ये केलंस, पण आज तुझी अरे माझा पिच, माझी बॅट, माझा बॉल, मैं तो करूंगी हे करायला पाहिजे होतंस तू. आणि तेच जर तू दिलं नाहीस तर मग कसं होणार?
कळलं हो. ओके रॉकस्टार काय ते असं आहे ते. हा स्वॅग स्वॅग जमतंय तू इतकी गोड आहेस, इतकी सच्ची आहेस ना, की तू जेव्हा परफॉर्म पण करतेस ना, तू त्या स्टाईलमध्ये करतेस. मला एक सांग, तुझ्या घरून तुझ्या आई वडिलांचं काय म्हणणं आहे? मम्मी पप्पांना जसं सांगितलं ते खुश झाले, पण हे विचारत होते पेमेंट किती मिळणार. त्यांना म्हणाव मला पेमेंट सोडा, जी प्रसिद्धी मिळणार आहे ना आणि जो मान मिळणार आहे, जो स्टेज मिळणार आहे, अख्खा महाराष्ट्र माझ्या पायाखाली असेल, मग बोलू आपण. बोललीस काय नाही हे नाही म्हटलं मी. आई म्हटलं बाबा? मम्मी पेमेंट काय मागते का, मला टीव्हीवर बघ की. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चांदणीसाठी. जजेस, आतापर्यंत प्रत्येक अप्सरेला इथे बोलवताना माझ्यात एक वेगळा उत्साह असायचा आणि मलाही तिचा परफॉर्मन्स बघण्याची उत्सुकता कायम असायची. पण ह्या युवा दरबारातली अशी एक अप्सरा आहे जी यापुढं आपली कला इथे सादर करू शकणार नाहीये. मला वाटतं की तीच तुम्हाला नीट सांगू शकेल की ती कशामुळे तिचं सादरीकरण इथे करू शकत नाहीये ते. Couple of days before the first day of shooting, मला तुम्हाला तिघींना विचारायचं आहे की ती आज इथे या मंचावर परफॉर्म नाही करू शकणार आहे. कदाचित पुढच्या आठवड्यात सुद्धा ती परफॉर्म नाही करू शकणार आहे, कारण अर्थातच हेल्थ आपली फार महत्त्वाची आहे, तर पुढे गोष्टी नीट घडू शकतील. तर हा एक मुद्दा आहे नक्कीच. सो बेसिकली नो परफॉर्मन्स इज इक्वल टू 0 मार्क. ज्या मुलीला, ज्या अप्सरेला सगळ्यात कमी मार्क पडतायत, ती अप्सरा अनफॉर्च्युनेटली हा मंच सोडून जाणार असं ठरलंय आपलं. जर नीटा परफॉर्म करू शकणार नाहीये तर आय एम अफ्रेड तिला हा मंच सोडून जावा लागेल. तिचा हा प्रवास इथेच संपेल. We'll miss you on the stage. Thank you for coming here. मला असं वाटतंय की इतक्या लांबून ती आली, तिने हा प्रवास इथपर्यंतचा केला, तिला लावणीविषयीचा वाटणारा आदर, प्रेम, त्या पोटी ती इथे आली आणि तिने अप्रतिम परफॉर्मन्स दिला. तिच्या या प्रवासासाठी आपण तिला स्टँडिंग ओवेशन तो बनतो. येस, क्या बात. बनताय. आज ही सातासमुद्र ओलांडून आपल्या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि तिचा परफॉर्मन्स जो परवा दिवशी झाला तो खूपच सुंदर होता आणि तो माझ्या हृदयाला लागला. तिला काही माझी भाषा कळती का नाही ते नाही माहिती, तिची भाषा मला कळत नाही, पण मला तिला काहीतरी द्यावंसं वाटतंय. बर, तर माझी लावणी तिच्याबरोबर मला द्यावीशी वाटते.
परफॉर्मर ऑफ द वीक ठरलेली आहे क्लॉडिया, जिला मिळतंय वॅसलिन 6X कडनं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. What a moment. Of course, it's a bittersweet moment because we came together, and of course, this is for you. क्या बात. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय, पण स्पर्धेची रंगत जसजशी वाढत चालली आहे तसतशी स्पर्धा आणखी कठीण होत जाणार आहे. दर आठवड्याला सगळ्या अप्सरांना नवनवीन टास्क मिळणार आहेत. बघूया कोणकोणत्या अप्सरा सगळ्या कसोटीवर खऱ्या उतरणार आणि स्वतःला सिद्ध करणार. तर याच नोटवर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा वॅसलिन प्रस्तुत अप्सरा आली, को पॉवर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी आणि पार्ले बेक स्मिथ मारी. स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.